काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड आपल्यासोबत आहेत। ताई, आज खरं तुमची महत्त्वाची बैठक आहे, प्रभारी सुद्धा आलेले आहेत। काय नेमकी चर्चा होणार आहे, काय काय बैठकीत ठरेल? नाही, आज आमचे अखिल भारतीय काँग्रेसचे आमचे महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेश चन्नीतला साहेब आहेत, सेक्रेटरी आहेत आणि सगळे आमचे पॉलिटिकल अफेअर कमिटीची जी मंडळी आहे सगळी, ते आज आम्ही बसणार आहोत आणि येणाऱ्या इलेक्शनसाठी जी तयारी आहे त्या संदर्भामध्ये चर्चा होईल। आणि मला अपेक्षा आहे की आजच्या मीटिंगच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आता आम्हाला मॅनिफेस्टोसुद्धा डिक्लेअर करायचा, जाहीरनामा असेल किंवा आम्ही कोणत्या कोणत्या संघटनेशी त्या ठिकाणी अलायन्स करणार आहोत या संदर्भामध्ये चर्चा असेल। या सगळ्या विषयावरती चर्चा होईल। येणारे पूर्ण जो महिना आहे तो आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण महिना आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की सातत्याने काँग्रेस पक्षाने जे आहे ते त्या ठिकाणी मुंबईच्या प्रश्नावरती आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे, आंदोलन करण्याचं काम केलेलं आहे। तेच येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न आमचा आहे। कोणते प्रश्न पक्ष समोर आहेत की ज्यांच्याशी तुम्ही ही युती आघाडी करणार आहात? नाही, जसं आता आपल्याला माहिती आहे की आम्हाला आमचे एक स्नेही मिळाले, जानकर साहेब मिळाले किंवा इतर आमचे जे लोक आहेत त्यांच्याशी आमची बोलणी चालू आहे, जे समविचारी आहे, ज्यांना वाटतं की काँग्रेस पक्ष हा देशाचं संविधान ची भूमिका मांडण्याचं काम करतो, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतो आणि सर्व लोकांच्या बाबतीमध्ये जो महत्त्वाचा प्रश्न आहे, जो मुंबईकरांचे प्रश्न आहे त्याच्यावरती आवाज उचलण्याचं काम करतो। अशी सगळी मंडळी आमच्यापाशी चर्चेमध्ये आहेत। आता काही लोकांशी आमच्या आज भेटी पण आहेत, त्यांच्याशी भेटी करू। काही लोकांशी आता जी चर्चा कमिटीसुद्धा बनलेली आहे, ते लोक जातील आणि त्यांच्याशी चर्चा करतील। विविध संघटनांशी आम्ही चर्चा करतात, विविध पक्षांशी आम्ही चर्चा करतात। जे जे समविचारी, जे जे संविधान मानतात, लोकशाहीमध्ये विश्वास आहे ज्यांचा त्या सगळ्यांशी आम्ही चर्चा करतात आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही इलेक्शनला सामोरं जाऊ। वंचित सोबतची काही चर्चा पूर्ण गेलेली आहे? मी वंचित सोबत सुद्धा चर्चा करते। आमची एक कमिटी बनणार आहे, जी कमिटी जाईल आणि याच्यामध्ये आमचे जे अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आहे त्यांच्याबरोबर आमचे असलम शेखजी साहेब, सिनियर मोस्ट MLA, त्यांच्या व्यतिरिक्त आमचे SSL आणि जिल्हाध्यक्ष काही जातील आणि त्यांच्याबरोबर चर्चा करतील। आम्ही सकारात्मक आहोत। आमची आणि विचारसरणी तीच आहे की देशाचं संविधान त्या ठिकाणी राहिलं पाहिजे। जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या नावावर त्या ठिकाणी द्विभीकरण न होता मुंबईच्या प्रश्नावरती व्हावं आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाची भागीदारी आहे त्याच्यावर बोललं जावं। त्यामुळे आम्ही त्यांच्याशी पण चर्चा करू, काही आम्हाला प्रॉब्लेम नाही। 2 दिवस मुलाखत झालेल्या आहेत, किती मुलाखती एकूण झाल्या आणि काय नेमकं तुम्हाला चित्र पाहायला मिळालं? काही आघाडी युती संदर्भातले काही उमेदवारांनी काही प्रश्न प्रस्ताव दिले का समोर? नाही, नक्कीच आमच्याकडे प्रस्ताव काही लोकांचे आलेले आहेत आघाडी संदर्भामध्ये, त्यांच्याशी सुद्धा आमची चर्चा चालू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बाबासाहेबांची अन्याय म्हणून मी सुद्धा त्या ठिकाणी देशाच्या संविधानाच्या माध्यमातून सर्वांना जोडण्याचा धागा घेऊन आम्ही काम करतो। त्यामुळे मला अपेक्षा आहेत की जे RPIच्या संघटना आहेत किंवा जसं वंचितचा तुम्ही उल्लेख केला, त्यांनी सुद्धा विचार करतील या गोष्टीचा की एक बाबासाहेबांचे अनुयायी जे आहे ते त्या ठिकाणी अध्यक्ष आहे आणि विचाराने काम करण्याचं काम चालते, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं बोलते आणि मुंबईच्या प्रश्नाला लढण्याचं काम करते। त्यामुळे मला अपेक्षा की सगळे साथ देतील। प्रत्येकाचे प्रस्ताव आले, त्यांच्यावर आम्ही चर्चा करत आहोत। काही त्यांच्या मागण्या जिथे आम्हाला काही प्रमाणामध्ये त्यांना कशी मदत करता येईल, त्यांचा सन्मान कसा राखता येईल याच्या दृष्टिकोनातून काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील। आजच्या बैठकीमध्ये ठाकरे गट असतील किंवा शरद पवार यांच्या संदर्भात काही चर्चा होईल? नाही, मला असं आहे की आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे अलायन्सच्या बाबतीमध्ये, त्यामुळे त्यांचा काही प्रश्न नाही। त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे, आमचं काम सुरू केलेलं आहे। गटाची ही दरवाजे बंद झाले चर्चेसाठी? त्याच्या संदर्भामध्ये अजून तर त्यांचं काही आम्हाला उत्तर आलेलं नाही। ज्या दिवशी त्यांचं उत्तर येईल आम्ही त्यांच्या उत्तराची वाट बघतो, कारण शेवटी आम्ही त्यांच्याकडे जाऊन विनंती केलेली आहे। त्याच्यानंतर त्यांचं जे उत्तर येईल ते आम्हाला मान्य असेल। अगदी आपण पाहतोय की महत्त्वाची ही बैठक पार पडणार आहे। शरद पवारांना आम्ही भेटलो होतो, मात्र त्यांच्याकडनं अजून कुठल्या प्रकारचं उत्तर आलेलं नाही। त्यांच्या उत्तरासाठी आम्ही वाट पाहत असल्याचं वर्षाकडून नंतर पाहायला मिळत आहे। राजू सोने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।